यानंतर बातमी नाशिक बंद. नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावर हिरकणी बसने पेट घेतलाय. पेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. बसला आग लागताच प्रवासी बाहेर पडले आणि आगीच्या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून लागलीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग नेमकी कशी लागली हे तर काही कळू शकलेलं नाही, पण सध्याला आपण बघतोय उन्हाचा पारा जो आहे तो वाढतोय आणि त्यात अचानक या हिरकणी बसने पेट घेतला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? नाशिकच्या शिंदे पळसे परिसरातली ही घटना आहे. शिंदे पळसे टोल नाक्यावर एसटी महामंडळाची ही हिरकणी नावाची जी बस आहे तिने अचानक पेट घेतला. खरं तर या बसमध्ये काही प्रवासी प्रवास देखील करत होते. मात्र ज्या वेळेला बसमधून काही प्रमाणात धूर सुरू झाला आणि आगीचे लोट बाहेर पडायला लागले, त्याच वेळेला या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी बाहेर पडले आणि बस चालकाने देखील प्रसंगावधान साधत ही बस जी आहे ती रस्त्याच्या कडेला घेतली आणि त्या ठिकाणी जे प्रवासी बसले होते त्या प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती यामुळे टळलेली आहे. मात्र भर दुपारच्या सुमारास अशा पद्धतीनं या बसला आग लागल्यामुळे, उन्हाचा पारा वाढल्यामुळे ही आग लागली असावी का, अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातो. तर दुसरीकडे या बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी का, असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. आगीचं कारण समजू शकलेलं नाही, मात्र मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे. या बसमध्ये बसलेले प्रवासी सगळे सुखरूप आहे, कोणीही जखमी नाहीये, सगळे प्रवासी सुखरूप आहे. एसटी महामंडळाची हिरकणी ही बस होती आणि या बसमध्ये महिलांची संख्या जी आहे ती अधिकची होती. मात्र सुदैवानं या सगळ्या महिला वेळीच खाली उतरल्या आणि त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल.